नेचरचा जो एक तो पार्ट आहे जे आपल्याकडून सुटत चाललं आहे. आपण काय करत आता इंडस्ट्रियल एरिया वाढवत आहे किंवा गाड्यांसारखे हे आहे कारखाने आहेत ते वाढत आहेत. जे डेव्हलपमेंटची आपली कन्सेप्ट आहे ती नेचर अगेन्स्ट आहे. ती नेचरला धरून असती जर आयुर्वेद प्रायोरिटी बेस असतात. जर आयुर्वेद लाईफस्टाईल जर लोकांनी स्वीकारली असती तर त्यांनी डेव्हलपमेंट पण तशी स्वीकारण्याला सुरुवात केली असते. इलनेसपेक्षा वेलनेसकडे जाणं हे लोकांना जास्त परवडण्यासारखं आहे. हे हळूहळू लोकांना लक्षात येत आहे. पण त्याच्यावर गव्हर्नमेंट किंवा सरकारी ह्याच्यातून जे उदासीनता आहे किंवा ज्याच्यामध्ये राजाश्रय मिळत नाही. म्हणजे समजा आज पुसदमध्ये 500 डॉक्टर आहेत समजा दररोजचा, आणि 500 डॉक्टरपैकी जवळपास 300-350 डॉक्टर जर आयुर्वेदाचे असते तर लोकांनी आल्याबरोबर आपल्याला हे म्हटलं असतं की मला याच्यासाठी पंचकर्म करायचं, याच्यासाठी हे करायचं, आणि लोकांचा खूप पैसा वाचला असता. किंवा दुसरं झालं असतं याच्यातून नुकसान एक झालं असतं की 350 डॉक्टरची गरजच नसते. हे लिमिटेशन आलं असतं की बाबा नाही 200 डॉक्टर एक खूप झाले. किंवा लोकांनी लाईफस्टाईल एवढ्या चांगल्या ठेवल्या असतील की डॉक्टरांचा प्रकार जो आहे हा फक्त त्या गोष्टीसाठी राहिला असता की एक कमी हायर लेवलचे आजार जे आहेत ते म्हणजे कंट्रोल खूप राहिला असतं. लाईफस्टाईल खूप जबरदस्त राहिला असतं. हे एकीकडे फायदेशीर पण आहे, पण दुसरीकडे विचार केला तर त्याच्यात ते नुकसान आहे की मग त्यांना एवढे आजार पाहण्याची गरजच पडणार नाही. आता समजा एखाद्या मनस्तंभचा पेशंट आहे, अर्धीचा पेशंट आहे, त्याला सांगितलं की शिंक जी आहे ना ती रोखू नको, तू डोळ्यात पाणी येत नसेल तर रडून गो. अशा जर साध्या ट्रीटमेंट यायला लागला तर पॅरालिसिस होणार नाही. पॅरालिसिस सेंटर बंद होऊन जाते. तर हे एक प्रकारे पण एक आहे ना, काय नियम किती चांगले असतील, नियम कसे माहीत असतील तर लोक वागायचं सोडत नाही. कारण समजा आता विचार कर की त्या काळात आयुर्वेद एवढं डेव्हलप स्टेजला होतं तरी त्यांनी ते सगळं सांगितलं म्हणजे तेव्हा ते आजार असतीलच. लोक हे करतच असतील. कारण की लोक अपवाद काय असते, लोक नियम तोडण्यासाठीच तयार झालेले असतात. लोकांना असं वाटते की मी माझ्या पद्धतीने कसं राहू. नियम किती चांगले असतील तरी नियम तोडतात ना लोक. मग नियम जर तोडणारे लोक त्या काळातही असतील तर या काळातही ते तसेच राहतील. त्यात काय बदल होणार नाही. एवढ्या राजकीय म्हणजे एखाद्या राजाच्या हाताखाली राहून कडक शिस्तीत राहूनही लोक नियम तोडून आजारी पडत असतील तर ते या काळात ते तेवढ्याच पद्धतीने पडत असतील. म्हणजे पॅथीचा फार जास्त फरक नसता पडला. कदाचित डॉक्टर तेवढेच असतील, वैद्य तेवढेच असते आणि आजारी तेवढेच असतील. हे कॉम्पिटिशन ऑफ पॅथी नसती राहिली, फक्त तेवढंच असतं. आणि लाईफस्टाईल लोकांचे चेंज झाले असते. प्रमाण थोडं कमी असतं पण आजाराचं.